मित्रांनो, जॉमेट्रीचा सहावा चॅप्टर आपल्याला घ्यायचा आहे। सहावा चॅप्टर आहे सर्कल। सर्कलच्या ज्या टर्म्स आहेत त्या सर्व तुम्हाला 8वीपर्यंत तुम्ही शिकलेला आहात। परत एकदा मी उजळणी म्हणून सांगतो। व्हॉट इज मीन बाय सर्कल? अ सेट ऑफ पॉईंट्स इन अ प्लेन। अ सेट ऑफ पॉईंट्स इन अ प्लेन म्हणजे एका प्रतलामध्ये असणाऱ्या बिंदूचा संच। सेट म्हणजे संच। द सेट ऑफ पॉईंट्स इन अ प्लेन which is equidistant from a fixed point in the circle is called a circle। म्हणजे काय? A set of points in a plane which is equidistant from a fixed point in a plane, या ठिकाणी प्लेन शब्द पाहिजे, is called circle। म्हणजे एका प्रतलामधल्या एका ठराविक बिंदूपासून समदूर असणाऱ्या बिंदूचा संच, समदूर असणाऱ्या बिंदूचा संच, एका फिक्स पॉईंट पासून इक्विडिस्टन्स असणाऱ्या सेट ऑफ पॉईंट इज कॉल्ड सर्कल। आता सर्कलचे ज्या काही टर्म्स आहेत त्या टर्म्स तुम्ही सगळे फॅमिलियर आहात। काही एक टर्म्स आहेत रेडियस, डायमीटर, क्वाड, सेंटर, त्यानंतर सेंट्रल अँगल वगैरे या टर्म्स यामध्ये आहेत। आता रेडियस जर डेफिनेशन करायची असेल तर डेफिनेशन कशी करता येईल तुम्हाला? द सेगमेंट जॉईनिंग सेंटर टू द एनी पॉइंट ऑफ सर्कल। पुस्तकात डेफिनेशन दिलेले आहेत। कशी आहे डेफिनेशन रेडियसची? रेडियस कशी डिफाईन करायची? अ लाईन सेगमेंट विच इज जॉईनिंग सेंटर टू द एनी पॉइंट ऑफ सर्कल। सर्कलवरच्या कोणत्याही एका बिंदूशी आणि सेंटरला जोडणाऱ्या रेषाखंडाला म्हणतात रेडियस। त्यानंतर आहे डायमीटर। आता डायमीटर म्हणजे काय? डायमीटर म्हणजे लॉंगेस्ट कॉर्ड। डायमीटर मीन्स लॉंगेस्ट कॉर्ड इन द सर्कल इज कॉल्ड डायमीटर। आता क्वाड म्हणजे काय? क्वाड म्हणजे सर्कलवरचे कोणतेही दोन बिंदू जोडले आपण तर त्याला म्हणतात क्वाड। क्वाड BC, या ठिकाणी क्वाड BC आहे। BC इज द क्वाड। द सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉइंट ऑफ सर्कल इज कॉल्ड क्वाड। रेडियस म्हणजे द सेगमेंट जॉईनिंग सेंटर अँड एनी पॉइंट ऑफ द सर्कल इज कॉल्ड रेडियस। या ठिकाणी PA किंवा AP ही रेडियस आहे। त्यानंतर डायमीटर आहे CD आणि सेंटर आहे P। या ठिकाणी सेंटरला म्हणतात P। अशा प्रकारे या टर्म्स तुम्हाला माहीत पाहिजे। त्यानंतर मग तुम्हाला परत काही माहिती दिली ती अशी कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे काय? जेव्हा दोन सर्कल असे असतात की त्या सारखे असतात, त्यांची रेडियस सारखी असते, अशा सेंटरला म्हणतात कॉन्ग्रुएंट सर्कल। इफ द रेडियस ऑफ टू सर्कल्स आर सेम देन दॅट टू सर्कल आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट सर्कल। त्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे एकाच ठिकाणी अनेक सर्कल जर एकाच एक असतील त्याला म्हणतात कॉन्सेंट्रिक सर्कल। त्यानंतर इंटरसेक्टिंग इन अ पॉईंट म्हणजे दोन सर्कल एकाच पॉईंटमध्ये छेदत असतील तर त्याला म्हणतात सर्कल इंटरसेक्टिंग इन अ पॉईंट। त्यानंतर इंटरसेक्टिंग इन टू पॉईंट, दोन सर्कल दोन डिफरंट पॉईंटमध्ये छेदत असतील त्याला म्हणतात इंटरसेक्टिंग टू सर्कल्स इंटरसेक्टिंग इन टू डिस्टिंक्ट पॉईंट। त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे थेरम। थेरम टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे। आता मी डिटेल तुम्हाला शिकवतो थेरम कसा आहे। थेरम असा आहे, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल on its chord bisect to the chord। A perpendicular drawn from the center of a circle on its chord bisect the chord। या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेस करायचा आहे बायसेक्ट टू द क्वाड। म्हणजे अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर बायसेक्ट टू द क्वाड म्हणजे आपल्याला एक क्वाड काढावा लागेल। हा सर्कल आहे आपला, तर या सर्कलला एक आपण क्वाड काढली इथं।
AB ही आपण क्वाड काढली आणि याचा सेंटर आपण O घेऊ. आता काय म्हणणं आहे, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे सर्कलच्या सेंटरमधून क्वाडवर काढलेला परपेंडिक्युलर, म्हणजे इथं परपेंडिक्युलर काढायचं आपल्याला. परपेंडिक्युलर काढायचं म्हणजे या ठिकाणी हा 90चा कोन होईल. याला नाव टाकू आपण D. आता बघा, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल ऑन इट्स क्वाड, म्हणजे वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल ऑन द क्वाड दॅट परपेंडिक्युलर बायसेक्ट टू द क्वाड, म्हणजे या क्वाडला बायसेक्ट करतात. आता बायसेक्ट करतात म्हणजे काय, त्या क्वाडचे दोन समान तुकडे करतो. हा परपेंडिक्युलर त्या क्वाडचे दोन समान तुकडे करतो, हे आपल्याला सिद्ध करायचे. म्हणजे काय करायचं, प्रूव्ह करायचं आपल्याला. प्रूव्ह दॅट, काय प्रूव्ह करायचं, AD इज कॉन्ग्रुएंट टू DB, असं आपल्याला प्रूव्ह करायचं या ठिकाणी. मग आपण जर हे दोन बिंदू जोडले असे, जर आपण दोन बिंदू जोडले तर या ठिकाणी आपल्याला दोन ट्रायंगल तयार होतात. ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2 असं आपण नाव देऊया ना. मग तुम्हाला सोल्युशनमध्ये सविस्तर लिहिता येतं, इन ट्रायंगल AOD अँड ट्रायंगल BOD. बघा, इन ट्रायंगल फर्स्ट अँड ट्रायंगल सेकंड असं जेव्हा म्हणतो मी, तेव्हा इन ट्रायंगल AOD अँड ट्रायंगल BOD काय आहे यांच्यामध्ये. आता हा परपेंडिक्युलर आहे म्हणजे हा 90चा कोन आहे. मग तुम्हाला असं म्हणता येतं अँगल ODA, अँगल ODA कॉन्ग्रुएंट टू अँगल ODB बिकॉज इज 90 डिग्री. पहिला घटक मिळाला. दुसरा आपल्याला असं घेता येईल की AO कॉन्ग्रुएंट टू OB बिकॉज रेडियस ऑफ द सेम सर्कल आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. एकाच सर्कलच्या रेडियस नेहमी कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे OA कॉन्ग्रुएंट टू OB होईल. आणि ही बाजू समायची OD कॉन्ग्रुएंट टू OD, कॉमन साईड होईल. त्यामुळे या ठिकाणी बाय हायपोटेनस साईड थेरम, या ठिकाणी असिस्टेस लागणार नाही, SAS वगैरे लागणार नाही किंवा SAS असं लागणार नाही. इथं मध्ये गॅप आहे, त्यामुळे इथं दोन राईट अँगल ट्रायंगल आहे. हायपोटेनियस साईड थेरमनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील. ॲज सून ॲज दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट वी गेट AD कॉन्ग्रुएंट टू DB करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. अशा प्रकारे हे दोन त्रिकोण एकरूप दाखवता येतात आपल्याला हायपोटेनस साईड थेरमने. दोन त्रिकोण जसे एकरूप झाले, एकरूप झाल्याबरोबर या ठिकाणी दोन त्रिकोण कोणते एकरूप होतात, ट्रायंगल AOAD कॉन्ग्रुएंट ट्रायंगल OBD बाय हायपोटेनियस साइड थेरम टेस्ट कॉन्ग्रुएंट झाले. मग आपल्याला असं म्हणता येतं देअरफॉर AD कॉन्ग्रुएंट टू DB करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे, AD कॉन्ग्रुएंट टू DB सिद्ध करायचं आहे. झालं की त्यावरून आपण B साईड या साईडचे एकरूप दाखवू शकतो. अशा प्रकारे तुमचा थेरम आहे. आता याचा कॉन्व्हर्स थेरम आहे दुसरा. कॉन्व्हर्स म्हणजे काय, उलट आहे. आता जर सेंटरमधून हा परपेंडिक्युलर आहे माहित नाही आपल्याला, ABच्या मध्यबिंदूला जर हा छेदत असेल, जर हे कॉन्ग्रुएंट दिलं आपल्याला ऑलरेडी, इफ B इज मिड पॉइंट ऑफ AB द लाइन सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट ऑफ क्वाड अँड सेंटर आर परपेंडिक्युलर टू द क्वाड, असं आपण सिद्ध करता येतो. म्हणजे हा परपेंडिक्युलर पण दाखवता येतो. कसं, हे आपल्याला मिड पॉइंट दिलेला आहे, दिस इज मिड पॉइंट गिवन टू अस, दिस इज कॉमन साइड अँड these are the radii of the circle. By S test these two triangles becomes congruent and when these two triangles becomes congruent angle ODB congruent triangle ODA corresponding angles of congruent triangle. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले SSS टेस्ट नुसार, तेव्हा हा कोण या कोणाशी एकरूप होईल, ODB कॉन्ग्रुएंट होईल ODB कॉन्ग्रुएंट ODA
आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. आता या दोन्हीची बेरीज हे लिनियर पेअर पण आहे, त्यामुळं यांची बेरीज काय होईल नंतर लास्टला यांची बेरीज होईल 180 डिग्री बिकॉज लिनियर पेअर ऑफ अँगल. लिनियर पेअर ऑफ अँगल आहे, 180 बेरीज होईल आणि दोन्ही कॉन्ग्रुएंट पण आहे. ODB कॉन्ग्रुएंट अँगल ODA कॉन्ग्रुएंट पण आहे आणि बेरीज 180 आहे. मग कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे एकाच कोणाचे आपण डबल घेऊ, हा आणि याच्याशी जर कॉन्ग्रुएंट असेल एकाची डबल घेऊ आपण. त्यामुळे ODB ट्वाइस अँगल ODB इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल ODB इज इक्वल टू 180 अपॉन 2 मीन्स 90 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला हा 90चा सिद्ध करता येतो, म्हणजे तो परपेंडिक्युलर आपल्याला दाखवता येतो. अशा प्रकारे हा दुसरा थेरम पण तुम्हाला करता येतो. त्यानंतर मग प्रॅक्टिस सेटमध्ये काही एक्झाम्पल दिले तुम्हाला. आता प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये पहिलं उदाहरण दिलं. डिस्टन्स ऑफ क्वाड AB फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज 8 सेंटीमीटर. लेंथ ऑफ क्वाड AB इज 12 सेंटीमीटर. फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला AB क्वाड दिलेली आहे. AB या ठिकाणी हे क्वाड आहे आणि हे आपलं सेंटर आहे. द डिस्टन्स ऑफ AB फ्रॉम द सेंटर इज 8 सेंटीमीटर. AB हे 8 सेंटीमीटर दिलं आपल्याला आणि लेंथ ऑफ क्वाड AB इज 12 सेंटीमीटर. लेंथ ऑफ क्वाड AB हे O घेऊ आपण याला. हा डिस्टन्स 8 सेंटीमीटर दिला आहे आणि AB दिले 12 आणि 6 आणि 6 होईल आणि हे आपण जोडले असे की हे राईट अँगल ट्रायंगल तयार होईल 2. आता डिस्टन्स ऑफ क्वाड AB फ्रॉम सेंटर इज 8 सेंटीमीटर. मीन दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स 8 सेंटीमीटर इज गिवन and the length of chord AB is 12 centimeter. Find the diameter of the circle. आता डायमीटर काढायचे आपल्याला, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे रेडियस काढून घ्यावं लागेल, OA काढून घ्यावं लागेल. आता हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे याला नाव देऊन टाकू आपण P नाव देऊ असं. आता काय होईल, ट्रायंगल APO राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. इन ट्रायंगल APO किंवा APO AP स्क्वेअर प्लस PO स्क्वेअर इक्वल टू AO स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. AP स्क्वेअर प्लस OP स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर असं होईल. आता AP दिला आपल्याला 6 सेंटीमीटर स्क्वेअर प्लस आणि PO दिला 8 सेंटीमीटर इज इक्वल टू आपल्याला AO स्क्वेअर मिळून जाईल. तर हे 36 अधिक 1 64 बरोबर AO स्क्वेअर. देअरफॉर दिस बिकम्स 100. AO स्क्वेअर इज इक्वल टू 100. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड AO इज इक्वल टू 10 होईल. याचा स्क्वेअर रूट काढला तर AO इज किती होईल 10. म्हणजे R आणि 10. मग R जर 10 असेल, जर R 10 असेल तर डायमीटर तुम्हाला माहिती आहे, असा डायमीटर पुढे जाईल. हे 10 येऊ लागलं आणि हे 10, त्यामुळे डायमीटर इज इक्वल टू होईल 20. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडू शकतो. त्यानंतर पुढे असं दिलं, द डायमीटर ऑफ अ सर्कल असं दिलं आहे, द डायमीटर ऑफ सर्कल इज 26 सेंटीमीटर. डायमीटर ऑफ सर्कल इज 26 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ क्वाड ऑफ अ सर्कल इज 24 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ द क्वाड फ्रॉम द डायमीटर. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्वाड दिलेली आहे 24 सेंटीमीटरची, म्हणजे क्वाड आहे 24 सेंटीमीटरची आणि या ठिकाणी डायमीटर दिलं आहे. डायमीटर इज इक्वल टू 26 सेंटीमीटर अँड क्वाड दिलं आहे 24 सेंटीमीटर. आता क्वाड आणि डायमीटर, आपण डायमीटर पूर्ण वाढवून घेऊ इथपर्यंत. हा सेंटर आहे आपला P
तर काय होईल बघा मित्र, याच्यातून आपल्याला परपेंडिक्युलर टाकू आपण इकडं, हा 90चा कोन होईल आणि ए बी ही डायमीटर दिली आपल्याला, क्वाड ए बी इज इक्वल टू 24 सेंटीमीटर, तर हे होईल 12 आणि हे होईल 12 आणि हे डायमीटर जर 26 दिला असेल तर त्याचा रेडियस आर होईल, आर इज इक्वल टू 13 सेंटीमीटर, तर हे आर ए पी होईल 13 सेंटीमीटर आणि हे 13 सेंटीमीटर लेट आपल्याला हे डिस्टन्स काढता येते. काय काढायचं आहे, फाइंड द डिस्टन्स ऑफ क्वाड फ्रॉम द सेंटर, या क्वाडचं सेंटरपासून असणारं डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. आपण नाव देऊ, इथं नाव देऊ क्यू. तर इन ट्रायंगल ए क्यू पी इन राइट एंगल ट्रायंगल ए क्यू स्क्वेअर प्लस क्यू पी स्क्वेअर म्हणजे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ए पी स्क्वेअर. म्हणजे बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर. ए क्यू स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर ए पी स्क्वेअर. आता या ठिकाणी ए क्यू दिले आपल्याला 12 स्क्वेअर प्लस पी क्यू आपल्याला काढायचा आहे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ए पी दिले 13 स्क्वेअर. आता हे 12चा स्क्वेअर येतो 144 प्लस पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 169. आता पी क्यू आपल्याला काढायचा आहे, पी क्यू इथंच ठेवू आपण आणि हे 144 इकडे पक्षांतर करू, 169 मायनस 144, तर हे होईल, याची वजाबाकी जर केली तर हे होईल 25. तर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू आलं 25. देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आपल्याला हे अंतर मिळून जातं. म्हणजे डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू द क्वाड होईल 5 सेंटीमीटर. अशा प्रकारे सगळे उदाहरणं या मिड पॉईंट थेरमवर आधारित आहे. तर तुम्ही हा थेरम व्यवस्थित जर केला तर पुढची उदाहरणं पण तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. ओके, धन्यवाद.